नमस्कार. आज आपण 30व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 30. साधिभूताधिदैवं मां साधियज्ञै च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. श्लोकाचा अर्थ: जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह मला अंतःकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात. येथे अधिभूत नाव भौतिक स्थूल सृष्टीचे आहे, ज्यात तमोगुणाची प्रधानता असते. जितके काही भौतिक सृष्टी आहे त्याची स्वतंत्र सत्ता नसते, त्याचे क्षणमात्रही स्थायित्व नसते. तरी पण ही भौतिक सृष्टी सत्य दिसत असते. अर्थात यात सत्यता, स्थिरता, सुखरूपता, श्रेष्ठता आणि आकर्षण दिसत असते. ही सत्यता इत्यादी सर्वची सर्व वास्तविक भगवंताचीच आहे, क्षणभंगूर संसाराची नव्हे. तात्पर्य: बर्फाची सत्ता पाण्याशिवाय असू शकत नाही, तसेच भौतिक स्थूल सृष्टी अर्थात अधिभूताची सत्ता भगवंताशिवाय असू शकत नाही. अशा प्रकारे तत्वदृष्टीने हा संसार भगवत स्वरूपच आहे असे जाणणेच अधिभूतसहित भगवंताला जाणणे आहे. अधिदैव नाव सृष्टीची रचना करणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचे आहे, ज्यांचे ठिकाणी रजोगुणाची प्रधानता आहे. भगवंतच ब्रह्मदेवाच्या रूपात प्रकट होत असतात. अर्थात तत्वदृष्टीने ब्रह्मदेव भगवत स्वरूपच आहेत असे जाणणेच अधिदैवासह भगवंताला जाणणे आहे. अधियज्ञ नाव भगवान विष्णूचे आहे, जे अंतर्यामी रूपाने सर्वात व्यापून असतात आणि ज्यांचे ठिकाणी सत्वगुणाची प्रधानता आहे. तत्वदृष्टीने भगवंतच अंतर्यामी रूपाने सर्वात परिपूर्ण आहेत असे जाणणेच अधियज्ञासह भगवंताला जाणणे आहे. अधिभूत, अधिदैव, अधियज्ञासहित भगवंताला जाणण्याचे तात्पर्य: भगवान श्रीकृष्णाच्या शरीराच्या कोण्या एका अंशात विराट रूप आहे आणि त्या विराट रूपात अधिभूत म्हणजे अनंत ब्रह्मांड, अधिदैव म्हणजे ब्रह्मदेव आणि अधियज्ञ म्हणजे विष्णू इत्यादी सर्व आहेत. जसे अर्जुनाने म्हटले आहे, हे देवा, मी आपल्या शरीरात संपूर्ण प्राण्यांना, ज्यांच्या नाभीपासून कमळ निघाले आहे, त्या विष्णूला, कमळावर विद्यमान असलेल्या ब्रह्मदेवाला आणि शंकर इत्यादींना पाहत आहे. म्हणून तत्वदृष्टीने अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ भगवान श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णच समग्र भगवान आहेत. जे संसाराच्या भोग आणि संग्रहाच्या प्राप्ती अप्राप्तीत समान राहणारे आहेत, तसेच संसारापासून संपूर्णपणे उपरत होऊन भगवंताकडे वळलेले आहेत, ते पुरुष युक्तचेता म्हणजे विरक्त आहेत. अशी विरक्त माणसे अंतःकाळीही मलाच जाणतात. अर्थात अंतःकाळात होणाऱ्या दुःख इत्यादीतही ती माझ्या ठिकाणीच अटळ भावाने स्थित राहत असतात. त्यांची अशी दृढ स्थिती असते की ती स्थूल आणि सूक्ष्म शरीरात कितीही खळबळ झाली तरी कधीही किंचित मात्रही विचलित होत नाहीत. अशा प्रकारे आज आपण 30व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला आणि यासोबतच आपला 7वा अध्याय पूर्ण झाला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम
सप्तमोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत ह्या भगवन्नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या व योगशास्त्रमय श्रीमद भगवत गीतोपनिषद रूपी श्रीकृष्णार्जुन संवादात ज्ञान विज्ञान योग नावाचा 7वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.